येस. कौंदन आणि जिम्बाब्वे टीम्स या नाणेफेकीसाठी तिसऱ्या राऊंडमधील पहिला सामना खेळला जाईल. पिच क्रमांक 2. कौंदनी कौंदनी आणि जिम्बाब्वे टीम्स प्लीज या नाणेफेकीसाठी विनंती असेल. येस. सेकंड ग्राउंडवरती मात्र जो संघ जिंकेल त्याला मिळालेली आहे बाय. एकदा फक्त कॉलिंग करा, त्यांना थोडेफार खुश होतील. टॉप 3 मध्ये गेल्यावर एक नामांकित स्पर्धेमध्ये एखादं तरी पारितोषिक त्यांच्या संघाला मात्र भेटेल. येस. लॉर्ड्स उरलेले आहेत, परंतु काही कारणास्तव ती मॅच झाल्यानंतर पुन्हा लॉर्ड्स उडवले जातील, लक्षात ठेवा. जर पिलानी संघ जर जिंकला तर पुन्हा लॉर्ड्स जिंकले जाते, उडवले जातील. आणि जर पिलानी संघ जर हरला तर कंटिन्यू ठेवलं जाईल. हॅलो. सो थँक यू व्हेरी मच. पूर्वी आपण पुढील सामना एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला घाटीवाडी तर एका बाजूला राजापूर. हो, इथे फटका कमालीचा आहे आणि खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. चेंडू रोखणं गरजेचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. धावा येतील 4. तर चला मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अक्षय. अक्षय यायचा आहे. इथे गुडघ्याचा वापर ऑन साईडला केला आहे. पिक थ्रो केला गेला आहे. डायरेक्ट प्रयत्न नक्कीच केला गेला, मात्र धाव अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा धाव फलकावरती आल्या त्या बिनगडी बाद 14 धावा. चला मॅन ऑफ द मॅच अक्षय. मागील सामन्याचा आपण यायचं आहे. काउंदने संघाचा अक्षय यायचं आपण मॅन ऑफ द मॅच. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज यशवंत, फलंदाज मारुती आणि त्याचबरोबर धडाजी 2 फल. हो, इथे
अगदी थोडक्यात बचावतोय फलंदाज. आपण जर पाहिलं तर अगदी पॉपी क्रीज सोडली होती, असं वाटलं होतं की यष्टीचीच बात केलं जाईल की काय. यष्टीरक्षक मात्र खूप कमालीचं पाहायला मिळतं. यष्टीरक्षण अगदी फलंदाजाच्या डोक्यावरती धोक्याची घंटा वाजवली गेली आणि मात्र कुठे झोपेतून जागा केली जाते की जर पॉपी क्रीज सोडली तर मात्र वेल सोडवल्या जातील. बॅकफुटला जाऊन खेळलाय, फटका अप्रतिम आहे आणि धावा सुद्धा मिळतील. त्या तब्बल 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. तर षटकार आलेल्या षटकाराने आपण पाहतो धावा धावफलकावरती पोहोचतायत त्या म्हणजेच 20 या अंकावरती. षटक क्रमांक 2. आपण बॉल द्यायचा मैदानामध्ये दुसरा. दुसरा बॉल मैदानामध्ये द्या. तर 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 चेंडूचा मात्र विचार केला तर अगदी निर्धाव स्वरूपाचे चेंडू. दोन्ही चेंडू डॉट. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाने आक्रमण केलं आणि तब्बल धावा आल्या त्या 6 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक आणखीन एक लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र स्वतःला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये मारावतोय. कुठलाही प्रयत्न नाहीये, कुठलाही अगदी आशा नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेपार. आणखीन एक षटकार. गेला पनिश ब्लॉकला आपण पाहतोय. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट केला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज यशवंत 2 षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी दबाव आला होता गोलंदाजावरती. प्रेशर ते दडपण कुठेतरी झुकाळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस वाईट बॉल आणि त्याचबरोबर धावची स्वरूपाचे धाव अशा प्रकारे 2 धावा या चेंडूवर मिळतील. अतिरिक्त चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र डिलिव्हर केला जाईल. शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आणि एक धाव तर पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाऊट एनी लॉस. आपण जर पाहिलं आतापर्यंत एक फलंदाज या ठिकाणी बाद झाला नाहीये. येस. पहा जिमनवाडे आणि काउंदनी दोन्ही संघाचे प्लेयर्स आपण समालोचन कक्षाच्या बाजूला आपण येऊन थोडं वेट करायचं आहे कारण सेकंड ग्राउंडमध्ये जो सामना चालू आहे त्या सामन्याच्या निकालावरती आपला मॅच लगेच सुरुवात केली जाईल. त्यामुळे त्यानंतर आपला वेळ खर्च होऊ नये याकरता आम्ही विनंती करतोय दोन्ही संघ कर्णधार आपण आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपले दोन्ही संघ आम्हाला उपस्थित पाहिजेत. याची दखल घ्या. जिमनवाडे आणि त्याचबरोबर कौंदणी या दोन्ही संघाचे कर्णधार आपला स्क्वॉड आपला रेडी ठेवायचा आहे. तर षटक क्रमांक 3 काशीनाथ याला आपण पाहतोय. स्ट्रायकेला बॅट्समन असेल मारुती. नॉन स्ट्रायकेला धडाजी. जर आतापर्यंत पाहिलं तर मारुतीच्या बॅटमधून आपल्या तब्बल 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला आहे. तर धनाजी सुद्धा आपण जर पाहिलं तर मारुतीला खूप चांगली
7 देताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा, त्यामध्ये एक चौकार. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी धावा मिळतात त्या 4 धावा. तर मागील चेंडूवर चौकार, यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूला सरळ फेकून दिलं जात आहे. चेंडूवर मोहर लगावली जाते. तब्बल 6 धावांची फलंदाजी यावेळेस आहे मिस्टर मारुती. तर मारुती मात्र यावेळेस ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी होताना पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा. बाय स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते आणि धावा मात्र पोहोचतात त्या तब्बल 40 या अंकावरती. माफ करा, 41 धावा, 41 रन्स धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज मारुती आणि धनाजी या दोघांची आपण पाहतोय पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेस थोडंसं प्रेशरमध्ये येत आहेत की फलंदाज मात्र बाद होत नाहीयेत आणि त्याचबरोबर धावसंख्येवरती सुद्धा लगाम मात्र लगावता येत नाहीये. थोडं हे प्रश्नचिन्ह मात्र यावेळेस गोलंदाजांवरती आणि त्याचबरोबर राजापूर संघाच्या कर्णधारावरती, सर्व संघातील सर्व खेळाडूंवरती हा मात्र प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विजय सतीशजी शेळके कॉमेंटेटर, आपण कुठे असाल तर प्लीज इकडे यायचं आहे. भोजनाची व्यवस्था आपली झालेली आहे, आपण यायचं आहे. जसं शेपटचा चेंडू या षटकातील अगदी कव्हरच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धावा 15 नक्कीच घेतल्या जातील. या 2 धावाने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येत आहेत त्या 44 धावा विदाऊट एनी लॉस. डीजे तर 3 षटकाच्या समाप्ती 44 धावा धावफलकावरती येत आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 गोलंदाज गणेश शेवटचे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकिंगला बॅट्समन मिस्टर यस धनाजी. यावेळेस मात्र अगदी मिडल स्टंप उद्ध्वस्त केलं गेलंय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली. मात्र चेंडू मिस झाला आणि अक्षरशः मिडल स्टंप उचलून अक्षरशः जणू काय बाजूला फेकून दिलं गेलंय आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज धनाजी बॅक टू दी डकआउट. थँक्यू डीजे, थँक्यू. तर मी विनंती करेन जिमनवाडे आणि काउंदणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इकडे यायचं आहे आणि येस विकेटचं पतन ते फलंदाज बाद होतोय. तर मी विनंती करेन काउंदणे आणि जिमनवाडी येस दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. आपण फक्त वेट करायचं आहे, त्या मॅचच्या निकालावरती आपला टॉस करायचा आहे. येस
गोलंदाजाला मात्र हॅट्रिकची संधी आहे. माझ्या मते या पर्वातील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळू शकते. विकेट हॅट्रिक. हो, हो. फुल टॉस बॉल. त्याला फक्त अगदी शांतपणाने हाताळलंय. पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडू हाताळलं. स्टेअर केलं गेलं. एक धाव मात्र घेतली जाते आणि एका धावेने आपण मात्र धावफलक पोहोचते 45 धावा. येस, 45 धावा या षटकातील आता मात्र म्हणजेच या इनिंगमधील शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर एका 2 मोठे फटके आले तर एक चांगला चेसिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. हो, कमालीचा फटका. मी म्हटलं होतं या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऐनवेळी आपण जर पाहिलं तर मात्र चेंडू दिशा बदलतोय आणि धावा मात्र घेतल्या जात आहेत त्या. येस, केवळ 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक पोहोचतोय. ते म्हणजे 47 या अंकावरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज गणेश आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 2 विकेट्स घेतले. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर केवळ 3 धावा म्हणजे 4 चेंडू आणि केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळेस अगदी ऑन साईडला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. मात्र पण पाहू क्षेत्र चेंडू निघून जातो. अरे शेपाली बॉल द्या, बॉल द्या. आबा, आबा, बॉल त्या साईडला गेलाय, तो आणला नाहीये कोणी. आणि तर आपण पाहिलं जीवनवाडी आणि त्याचबरोबर कौंदणी या दोन्ही संघामध्ये नाणेफेक कल केला गेला. जीवनवाडी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. तर जीवनवाडी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ आपण खर्च करू नका. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन धावची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग धाव फलकावरती आले त्या. यस, 51 धावा, 52 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेले. टीजे चला लवकर मैदानामध्ये या लवकर. जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. जरा स्पीडअप करा. एस डीजे एस डीजे ब्रदर. हॅलो हॅलो. या ठिकाणी सन्माननीय उपस्थिती आमचे बामणेवाडी गावचे सुपुत्र श्री बाबासो चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार आमच्या मंडळाचे क्रीडा प्रमुख जगन्नाथ शिर्के JS हे करतील. निलेश शिर्के करा या. चला स्पीडअप करायचे थोडं.
चला जरा घाई करायचं प्लीज बॅट्समॅन आपण सुद्धा जरा वेळ जास्त खर्च करू नका. चला तर टार्गेट आहे ते म्हणजेच याचं 52 धावांचं टार्गेट. गोलंदाज धडाजी, स्ट्राईक केला बॅट्समन भरत, नॉन स्ट्राईक केला यशवंत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर अतिक्रमण, पहिल्या बॉलवर प्रतिहल्ला, पहिला बॉल जातोय सीमारे शेपार, पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहतोय चाळकेवाडी गावचे सरपंच सन्माननीय जगन्नाथजी माने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आणि जगन्नाथजी माने यांचा आपण या ठिकाणी यथोचित शुभ सत्कार पार पाडूयात. चला तर आपण माने साहेबांचा आपण शुभ सत्कार पार पाडूयात. त्याचबरोबर आणि त्यानंतर यस यस रोजी शिर्के टॅटू मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, यस त्याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला तर शुभ सत्कार आपण पार पाडूयात. अगदी टॅटू मॅन म्हणून ज्यांची ओळख यस मिस्टर रोहन शिर्के रॉनी याचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जातो. त्याचबरोबर यस चाळकेवाडी गावचे सरपंच सन्माननीय यस जगन्नाथजी माने साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. प्रेम पासून त्यांच्यावरती असली आपुलकी आणि अगदी त्यांच्या समवेत एक चलचित्र टिपण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आणि यस जगन्नाथजी माने साहेबांच्या या ठिकाणी यथोचित शुभ सत्कार पार पाडला जातोय. तर त्याचबरोबर सन्मान्य सचिनजी चाळके यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्मान्य अतिथी सचिनजी चाळके साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. अगदी आपण पाहतोय हे सर्व ग्रामस्थ मंडळ, अगदी आपण पाहतोय चिखली गावच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळ आवर्जून या स्पर्धेकरता भेट देतात. कारण ही स्पर्धा तेवढी मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि प्रत्येक जणाचं स्वप्न असते की या स्पर्धेमध्ये मला एक आवर्जून भेट द्यायची आणि मान सन्मान माझा स्वीकारायचा आहे. हॅलो हॅलो. तर त्याचबरोबर आता या ठिकाणी मात्र आपल्या कमिटी मेंबर्स आपण यथोचित शुभ सत्कार पार पाडणार आहोत.
तर या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातो. आमचे सन्माननीय अतिथी मिलिंदजी भारती साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मिलिंदजी भारती साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतोय आणखीन एक आमचे दिग्गज व्यक्तिमत्व किरणजी सुतार यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडले होते. त्यानंतर आता मात्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या कमिटी मेंबर्सनी अगदी मोलाची खूप महत्त्वाचं सहकार्य केलंय आणि त्याचबरोबर सर्वांनी जी मेहनत घेतली त्या सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी आम्ही शुभ सत्कार पार पाडणार आहोत. चला स्पीडअप करा, जरा घाई करा, आपण जास्त वेळ खर्च करताय. आता म्हणता आपण कमिटी मेंबरचा आपण सत्कार पार पाडूयात. या कमिटीचे म्हणजेच मालक 007 SOK. तर आपण या ठिकाणी कमिटी मेंबर्स म्हणजे जी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडूयात. यास उपाध्यक्षांचा आपण सर्वप्रथम शुभ सत्कार पार पाडूयात. रोहिदास शंकर हॅलो, या ठिकाणी मी कमिटी मेंबरचं नाव घेतोय. त्या कमिटी मेंबरने आपला शुभ सन्मान घेऊन जायचंय. आकाशजी मोरे उपाध्यक्ष धर्मवीर संभाजी क्रिकेट असोसिएशन मुंबई, तसेच तानाजी पवार यांनी देखील व्यासपीठावर यायचं, आपला शुभ सन्मान घेऊन जायचंय. ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया यायचं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तसेच सचिव म्हणून सूरज कदम, श्री अमितजी लोहार याने देखील आपला सन्मान घेऊन जायचंय. खजिनदार राज मोरे व श्री लक्ष्मण भोसले यांना देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी देखील या ठिकाणी यायचंय. अमितजी लोहार यांचा सन्मान आमच्या मंडळाचे सहक्रीडा प्रमुख नरेशजी शिर्के यांच्या हस्ते होत आहे. फोटो काढा. बाय शुभम शिर्के. अमितजी लोहार यांचा सन्मान आमच्या मंडळाचे सहक्रीडा प्रमुख नरेशजी शिर्के साहेब यांच्या हस्ते होत आहे. तसेच सचिव सूरज कदम यांनी देखील या ठिकाणी यायचंय. ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया सहकार्य करायचंय. खजिनदार राज मोरे भोसले यांनी देखील यायचंय. कार्याध्यक्ष श्री किरणजी जाधव, श्री सतीश जगताप यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. स्कोर सांगा. 19. हॅलो, तसेच हलगीवाले रेडी राहायचे. हलगीवाले मिकी माऊस रेडी राहायचंय. तसेच कार्याध्यक्ष किरणजी जाधव, सतीश जगताप यांचा देखील या ठिकाणी विचित असा सन्मान होत आहे. क्रीडा प्रमुख श्री समीर साळुंके, सिद्धेश चाळके, शुभम चव्हाण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि या ठिकाणी जबरदस्त असा झेल चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल मैदानावरती. तसेच मान्यवर समीरजी साळुंके यांचा सन्मान आमच्या मंडळाचे प्रफुल्लजी काकडे हे करतील. या आपण मानाची उपचार शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री समीरजी साळुंके यांचा या ठिकाणी उचित असा सन्मान करायचा आहे. फोटो काढायचा आहे. हॅलो, सहकार्य करायचं आहे निलेश शिर्के. तसेच उपक्रीडा प्रमुख ऋषी मोरे, अक्षय यादव यांचा देखील या ठिकाणी उचित असा सन्मान होत आहे. तसेच प्रसिद्धी प्रमुख पंकजजी कदम, सुमित शिंदे, हेमंत मोकाशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आपापला सन्मान स्वीकारायचा या ठिकाणी. शुभम चव्हाण यांचा सन्मान आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री संजय दादा शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. कृपया करून
पंकज कदम या आपण वरती या, आपला सन्मान मानाचा सन्मान स्वीकारावा. हॅलो हाय. हॅलो. 19 धावा 19. या ठिकाणी शुभमजी चव्हाण तसेच पंकजी कदम आपण देखील यायचं या ठिकाणी. आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान. तसेच रमेशजी भोसले, रमेश दादा भोसले यांनी देखील या ठिकाणी यायचंय. 12 बॉल 33 धावांची आवश्यकता मैदानावरती. या ठिकाणी काही मान्यवरांचे सन्मान करण्यात येत आहे, ते सन्मानांचा स्वीकार करायचे. रॉनी टॅटोचे सर्वेसर्वा रोहन शिर्के यांच्या हस्ते रमेशजी भोसले यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही मालक 007 तर्फे करत आहोत. त्याचा त्यांनी यथोचित तसा स्वीकार करायचा आहे. तसेच सुंदर असा चेंडू भिरकवलेला आहे आणि हा उत्तुंग असा षटकार मैदानावरती पाहावयास मिळत आहे. पंकज कदम आपण यायचं या ठिकाणी. अविनाश शिर्के आपण पंकज कदम यांचा यथोचित असा सत्कार करायचा. उठा लवकर. हॅलो. पंकजी कदम यांचा सत्कार या ठिकाणी अविनाश दादा शिर्के यांच्या हस्ते यथोचित असा सत्कार. सुमित शिंदे, हेमंत मोकाशी यांना देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यांचा मालक 007 कमिटीतर्फे. तसेच सल्लागार कमिटीचे आपले रमेश लोरे, रामदास मोरे, संदेश साळुंके, काशीनाथ मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सुंदर असा चेंडू भिरकावलेला आहे आणि उत्तुंग असा षटकार. फटका. तसेच सदस्य कमिटीचे मेंबर उमेशजी मोहिते, विनोद जाधव, दत्ता मोरे, मोहन साळुंके, अभिजित जाधव, ज्ञानेश्वर जगताप, अर्जुन पवार, लक्ष्मण यादव, सतीश कदम, अजय चव्हाण यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. ज्यांची नावं घेतले मित्रांनो कृपया करून सहकार्य करायचं आहे. आपल्याला वेळ खूप कमी आहे. समालोचकांना थांबवून आपण या ठिकाणी कमिटीच्या सर्व मेंबरचा सत्कार घेतोय. विकासजी खरात आमचे मित्र, आपण असं नसतं व्हायचं आहे व्यासपीठावरती. आणि मी माझ्या समालोचकांना थोडा सतीशजी शेळके यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि समालोचनाची धुरा सांभाळायची आहे. राऊंड 3चा हा थरार आपण ग्राउंडमध्ये अनुभवत आहोत. हे पहा, कमिटीच्या सर्व मेंबरची आमच्या मंडळातर्फे नावे जर कुणाची राहिले असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्यांची नावं घेतले त्यांनी कृपया करून आपला सन्मान या ठिकाणी येऊन घेऊन जायचंय. मानाची उबदार शाल व पुष्पगुच्छ असा हा सन्मान आपण घेऊन जायचंय. धन्यवाद. हेलो माइक चेक. हेलो डीजे मध्ये थोडंफार आवाज द्यायचा आहे. डीजे हेलो धावसंख्या धाव फलकावर वेळा पाहायला मिळेल 37 या आकड्यावरती. 6 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता बाकी असेल. एक फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा टायमिंग आहे फिल्डिंग टीम, लक्षात ठेवा. आणि इनडायरेक्टली तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. फक्त 5 मिनिटाचा कालावधी. अंपायर टायमिंग तुम्ही देखील चालू करा, आमच्या देखील टायमिंग चालू आहे. कारण या खेळपट्टीवरती बल अजून देखील 3 मॅचेस खेळवायचे आहेत. या खेळपट्टीवरती अजून देखील 3 मॅचेस खेळवायचे आहेत, लक्षात ठेवा.
6 बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असताना कोणत्याची मार्कवरती गोलंदाज मिस्टर राम पाहायला भेटलाय. काय असेल या मॅचची कहाणी हे मात्र पाहण्यासाठी तयार राहा. जो जिंकेल तो तब्बल मात्र अगदी बक्षीस पात्रतेसाठी खेळण्यासाठी सज्ज होईल. देखील तुम्हाला संघर्ष मात्र करावा लागणार आहे, त्यामध्ये कोणताही वाद नाही. पहिला चेंडू अगदी मनगटी चांगला वापर पाहायला भेटलाय. चेंडू अगदी निघून चाललाय. दन 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 करत येतोय चौकार डीजे. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे. 6 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता होती, त्या ठिकाणी मात्र 5 बॉल 11 धावसंख्येवरती हा मात्र सामना येऊन पोहोचलाय. इथून पुढे जेवढा मात्र टायमिंग केला जाईल तेवढं मात्र तुम्हाला पॅनला समोर जावं लागणार आहे. फिल्डिंग टीम्सला विनंती आहे, बॉल आल्यावरती मात्र त्वरित मॅच चालू करायची आहे तुम्हाला. पाच बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे खेळपट्टीच्या आतमध्ये. सध्याला स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटला, तो म्हणजे अतुल. त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार पाहायला भेटलाय. ओहो, अखूट टप्प्याचा चेंडू टप्पापर्यंत अगदी उसळी अप्रतिम पाहायला भेटली. आणि उसळी घेतल्यानंतर जर विचार केला तर अगदी डोळ्यांच्या समोरून जागते रहोचा इशारा करत अगदी यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू मात्र विसापला गेलाय. अलट दुसरा चेंडू मात्र डॉट. इथे 4 बॉल अजून देखील 11 धावसंख्येची आवश्यकता बाकी असेल. ते जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातला अनुभव मात्र वापरावा लागणार आहे. ओहो, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी जर विचार केला तर मालक 007 चषकाला मानवंदना सलामी देणार हालाय षटकार डीजे. या थँक्यू सो मच. महाराज लावा, छत्रपती शिवरायांची लावा, छत्रपती संभाजी महाराज लावा. अगदी जर विचार केला तर अनेक आहेत, अनेक लावा. कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि सध्याला प्रत्येकाचं मनोरंजन करणं फार महत्वाचं येत असेल तुम्हाला. ओहो, वॉट अ डिलिव्हरी. पंचांकडे अगदी अपील केली होती विकेटसाठी, परंतु हा आलाय नो बॉल. पंचांना आमच्याकडून कॉल आहे की हा नक्की नो बॉल कोणता असेल. यस, नो बॉल. 1 धावसंख्या पाहायला भेटेल. पंचांशी वादावाद केल्यास 2 रनांची पेनल्टी देखील दिली जाईल, लक्षात ठेवा. पंचांशी वादावाद केल्यास 2 रनांची पेनल्टी दिली जाईल. स्टेप ओव्हरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत, लक्षात ठेवा. यस, थँक्यू. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 48 या आकड्यावरती. आणि तब्बल आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉलवरती 4 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. काय असेल या मॅचची कहाणी, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल. आतापर्यंत मात्र बॅटिंग फार चांगली पाहायला भेटते, म्हणजे अतुल्याची. तब्बल 4 षटकार 1 चौकार. ओहो हो भाई, इट इज अ वाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. दुष्काळात 13वा महिना. आधीच कर्जबाजारी, त्यामध्ये उसना शेजारी. अशा गोष्टी मात्र सध्या स्थितीला गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाजाकडून पाहायला आपल्याला भेटत आहेत. 3 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता बाकी असेल सध्याला. याचा पहा, पुश केलाय चेंडू अगदी दन 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 करत चाललाय. आलाय विजयी चौकार. काय झालंय विन. येस, आतमध्ये जायचं नाहीये कोणीही, परंतु पंचांनी दिलाय डिसिशन. थोडंफार फार महत्वाचं असेल. तब्येत डीजे मास्टरकडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी.